आपली सलामीची जोडी पाठवा, अन्यथा 2 षटकांचे सामने खेळवावे लागतील. आपल्यास नम्रतेची विनंती आहे. सुमित दादा विनंती आहे लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवा आपली, कारण की आपणच या स्पर्धेमध्ये सहभाग झाला तर आपली खेळाडू वृत्ती दाखवा आणि लगेचच आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा, विनंती आहे. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्या, हा सामना 3 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. आणि सोसायटी पनवेल आपला एक्स्ट्रा प्लेयर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सोसायटी पनवेल दिला ना. सोसायटी पनवेल आपला एक्स्ट्रा प्लेयर देखील पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सोसायटी पनवेल सोसायटी पनवेल पहिला चेंडू पडण्याच्या आधी तुमचा एक्स्ट्रा प्लेयर येणं बंधनकारक असेल, त्यामुळे लवकर या ही विनंती आहे. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर रवी, नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर आदित्य. मॅचला होते सुरुवात, सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, ज्या ठिकाणी सामना रंगतोय कोळेश्वर कोळीवाडा विरुद्ध सोसायटी पनवेल. याच पनवेल परिसरातील हे 2 संघ. गोलंदाजी मार्क होती स्वतः टीम कॅप्टन हर्षद. पहिल्याच बॉल वरती अगदीच ड्रीम स्टार्ट, स्वप्नावर सुरुवात करण्याचा प्रयत्न, अगदी कॉन्फिडेंटली हा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही, अगदीच आत्मविश्वासाने मात्र हा फटका देखील सजवला होता, परंतु त्या प्रयत्नात कुठेतरी बॅट्समन बेट झालेत. येतोय डॉट, कौतुक करावं लागेल. या ठिकाणी मात्र मॅचला सुरुवात देखील झाली, अगदीच रनिंग प्रक्रिया देखील या ठिकाणी पार पडली, ज्या ठिकाणी मुस्तफा रॉयल एमसीसी हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. परंतु यावेळेस काय करतंय, गॅप खूप मोठा आहे, त्या गॅपला चिरफाड करत बॉल चाललाय अगदी दन 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 करीत सीमारेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. बॅट्समन रवीच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. 4 धावा. अकाउंट ओपन झाले ते म्हणजे चौकाराने. विनंती असेल मैदानामध्ये सायकल घेऊन जाऊ नका, विनंती आहे. आज जर आपण पाहिलं तर मुस्तफा रॉयल एमसीसी पनवेल हा संघ थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय सेमीफायनलमध्ये. यावेळेस फुल टॉस आणि त्याला ट्रोल करत असताना क्षेत्ररक्षक नरेश त्या ठिकाणी मात्र कुठली चुकी करत नाहीये. येतोय डॉट, माफ करा, एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती 5 धावा. याआधीचे मॅच नरेशने इम्प्रेस केलं बॉलिंगच्या जोरावरती देखील आणि बॅटिंगच्या जोरावरती देखील, परंतु आता पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती हर्षद आलाय. थोडासा बॅड पॅच आला, परंतु त्या गोष्टीचा विचार न करता आता मैदानात उतरलाय. ज्यावेळेस कही पे निगाह है कही पे निशाणा खेळायचं ऑन साईडला होतं, परंतु बॅट थोडीशी उशिरा आली, त्यामुळेच हा डॉट येतोय. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 5. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. P1चं पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय स्वतः टीम कॅप्टन हर्षद. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली, कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन, पहिला गडी बाद. टीम फलंदाज बॅक टू द डगआउट. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय सुमित. चला स्पीडअप करा, विनंती आहे, कारण की सूर्यदेवाच्या प्रकाशामध्ये आपल्याला फायनल देखील खेळवायचे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा.
आणि लगेचच मॅचला सुरुवात करून ठेवायचे. जास्त टीम मीटिंग नका घेऊ ही विनंती. 5 चेंडू आणि 5 धावा. अंतिमचा एक बॉल. सेकंड एंडला न्यू बॅट्समन सुमित आलाय. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. त्यावेळेस दूर बनून खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकाच्या मधून चेंडूला मात्र बाहेर पाठवले. अंतिमच्या बॉलवरती येते एक सिंगल आणि दुसऱ्या धावसंख्येचा मात्र प्रयत्न राहणार नाही. षटकाची होते समाप्ती. म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर नवी मुंबई परिसरातील सानपाडा विभागातील उपशहर संघटिका श्रीमती रंजना मॅडम आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सुकापूर गावचे माजी सरपंच राजेशजी पाटील साहेब हे देखील उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील आम्ही नक्कीच मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. परंतु जर आपण पाहिलं तर नवी मुंबई परिसर आणि त्याचप्रमाणे सानपाडा विभागातील उपशहर संघटिका सौ श्रीमती रंजना मॅडम आज प्रामुख्याने आज संपूर्ण त्यांचं कार्य सांभाळत असताना मात्र आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल ताईंचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. गोलंदाज तर थोडीशी दुखापत झाली आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सुकापूर गावचे ग्रामस्थ माजी सरपंच सन्माननीय राजेश पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. आणि त्याचप्रमाणे विनंती करेन विनायक पाटील आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. विनायक पाटील विनंती असेल
आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा ही नम्रतेची विनंती. सलग 2 दिवस ही स्पर्धा तुमच्यासमोर पार पडली. या स्पर्धेचा अंतिमचा दिवस, शेवटचा क्षण, थोड्याच वेळात त्याचा रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 40+ ग्रामीण संघातले अनेक मोठमोठे संघ आज काल या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळाले. परंतु जर आपण पाहिलं ना तर जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाने मात्र अगदीच मंत्रमुक्त केलं. प्रेक्षकांना मात्र नक्कीच प्रेरणा दिली आणि प्रेरणा देत असताना मात्र वय वर्ष 40 असताना 40-50 असताना मात्र कशा पद्धतीने क्रिकेट खेळायचं आणि शिस्त कशा पद्धतीने असायला हवी ना, त्याचं ज्वलंत उदाहरण पारगाव संघाने मात्र काल दिलं. आज ते फायनलमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे फायनलमध्ये युवा जोश आणि एक्सपिरियन्स असा सामना रंगेल. मजा देखील येईल फायनलच्या मॅचला. यावेळेस दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, अर्थातच पंचांनी इशारा दिला येस इट इज फाईट. अवंत रूपात भर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 9 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती 2 मोठमोठे फटके सामन्याच्या टोटलमध्ये नक्कीच भर करून जातील. टीमचं टोटल आहे आत्तापर्यंत 9. यावेळेस अगदीच बॉलर त्या ठिकाणी प्रभावित करते. अचूक थ्रो, बॅकअप देखील गोलंदाजाकडून आले, परंतु अर्थातच बाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली आणि ती टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना टीमचं टोटल टीम सोसायटी 11 या संघाचं जाऊन पोचले ते म्हणजे 10 या आकड्यावरती. गडी बाद झालेत आत्तापर्यंत ते म्हणजे 2. अंतिमचा 1 बॉल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे तो म्हणजे रवी, माफ करा प्रकाश. यावेळेस वाईट बॉल. 11 धावा. अंतिमचा 1 बॉल टाकायचा आहे लाईनवरती, अचूक टप्प्यावरती सोडायचा देखील आहे आणि भूषण आहे त्यामुळे त्याने अगदीच इम्प्रेस केले. त्याच्यावरती तर अपेक्षा आहे, विश्वास भरपूर ठेवला कॅप्टनने. यावेळेस फुल टॉस आणि त्याला फुल ट्रोल करत असताना पाठवलंय अगदी लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉल आणि त्यावरती येतोय हा षटकार आणि या 7 धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे थेट 18 या आकड्यावरती. या पुढचा बॉल फ्री हिट. चला टीम मीटिंग नका घेऊ आणि DRS सिस्टम नाही आहे त्यामुळे रिव्ह्यू सिस्टम नसणार आहे, त्यामुळे पंच ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील ते फायनल डिसिजन असेल. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची दक्षता घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेरीस आतापर्यंत 18 या आकड्यावरती. अंतिमचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. व्हॉलेंटियर्स चेंडू पुरवा, विनंती आहे. व्हॉलेंटियर्स चेंडू पुरवायचा आहे. अंतिमचा 1 बॉल फ्री हिट. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल. मॅच बॉल घ्यायचा आहे. चला स्पीडअप करा, विनंती आहे, कारण की ठीक 5 वाजायला सुरुवात झाली आणि हळूहळू सूर्योदय देखील अस्ताला निघून जाईल आणि अंधार पडायला सुरुवात झाली. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा आणि लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. अंतिमचा 1 बॉल फ्री हिट. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय घडतंय. येस, डॉट बॉल की रनआउट की कॅच आउट. अर्थातच डॉट बॉल आलाय म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली 2 षटका अखेरीस 9च्या सरासरीने 18 या आकड्यावरती. 18 लॉस ऑफ 2 विकेट. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद 18 धावा. अशा धावसंख्येची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मूर्ती लहान पण कीर्तिमान
छोटा पॉकेट बडा धमाका. अगदीच आपण पाहिलं तर हाईट कम फाईट ज्यादा. पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली, इम्प्रेस केलं. जवळजवळ वैयक्तिक 32 धावा लगावल्या, माफ करा 24 धावा लगावल्या आणि मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील संपादित केले. परंतु आता नरेशवरती जबाबदारी दिली आहे. ज्या ठिकाणी गरज आहे ती म्हणजे विकेटची. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस काही पे निघा आहे. मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, मात्र कुठलीच चुकी करत नाहीये. विकेटचं होतंय पतन. जसा मी उल्लेख केला ना नरेशचा, तसं त्याने मात्र आमच्या प्रश्नांना उत्तर दिले. ते म्हणजे चेंडूने आणि फलंदाजाला पाठवलंय डगआउटच्या दिशेने. गडी क्रमांक 3 प्रकाश, तो देखील परतलाय. न्यू बॅट्समन ऋतिक आलाय. जर आपण पाहिले तर सोन्या आपलाच एक्सपिरियन्स, अनुभव शेअर करत असताना अनेक ठिकाणी मात्र अनेक स्पर्धेमध्ये चांगला एक्सपिरियन्स अनेक संघामधून घेतला देखील असावा. परंतु कोळेश्वर कोळीवाडा हा संघ अगदीच ग्रामस्थ मंडळी आज पाठिंबा देण्यासाठी उभे राहिले. परंतु पनवेल सोसायटी पनवेल हा संघ देखील कमी नाही आहे. तो देखील अगदी कारनामे करू शकतो. यावेळेस कट केले, अगदीच पुश करत असताना मात्र काय घडतंय, बॅकअप नाहीये आणि वाईट थ्रो. त्यावरती मात्र एकच धाव. ज्या ठिकाणी एकही नव्हती त्या ठिकाणी अगदी सहजरित्या एक धाव कंप्लीट झाली. एक धावसंख्येसाठी महत्त्व आहे, ती धावा येणं गरजेचं होतं. ती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे जर आपण पाहिले तर मतदारसंघामध्ये एक मताला जेवढी किंमत दिली जाते ना, तेवढी किंमत क्रिकेटमध्ये 1 अंकाला देखील दिली जाते. आणि नक्कीच 1 नंबर परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न राहिला देखील आहे नरेशचा. कौतुक करावं लागेल. यावेळेस मन बनवलं, स्विच हिट खेळायचं होतं ऑन साईडला, कारण की ठाऊक आहे चौफेर फटकेबाजी करायची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि मैदान हे वर्तुळाकार असल्या कारणामुळे 360 मैदानावरती चौफेर फटकेबाजी खूप कमी पाहायला मिळते. परंतु हे करून दाखवायची संधी मिळाली असती, परंतु त्या संधीत कुठेतरी मात्र स्वतःला सावरता आलं नाही. त्यामुळेच हा डॉट बॉल आलाय. म्हणजे टीमची धावसंख्या 19. यावेळेस चेंडू आला तसं सोडून दिल्या, पंचांनी ओळखले, दिशा दिल्या. येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या 20 आणि टीमचे 3 चेंडू हे मात्र टप्प्यावरती टाकावे लागतील. ज्या प्रकारे एक्सप्रेस रुळावरती धावते ना, त्या प्रकारे मात्र गोलंदाज नरेश अगदीच अचूक लाईन लेन पकडण्यासाठी मात्र धावतोय. त्या धावण्यामध्ये कुठेतरी मात्र दिशेपासून भरकट असला ना तरी मात्र कमबॅक करून देईल आणि दिल्याही देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नरेशसाठी. तरी अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स, इकॉनॉमिकली बॉलिंग. म्हणजे कसं स्वतःला सिद्ध करायचं ना, आणि माझी संघाच्या प्लेइंग 11मध्ये महत्त्वाची भूमिका का आहे याचं ज्वलंत उदाहरण नरेशची बॉलिंग. बॅटिंग देखील पाहायला मिळेल, परंतु ही इनिंग संपल्यानंतर. यावेळी सफल झाले ऑन साइडला क्षेत्ररक्षक स्वतः टीम कॅप्टन कुठलीच चुकी करत नाहीये. ज्या विकेटसाठी मात्र जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र मासा फसला आणि बॅट्समन रवी या ठिकाणी अगदी जड पावलाने आणि संत गतीने परतत असताना डगआउटच्या दिशेने बॅट्समन बॅक टू द डगआउट. अंतिमचा शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि संपूर्ण आगरी बांधवांचा व्यवसाय तो म्हणजे मच्छीमार. आणि ज्यावेळेस अरबी समुद्रामध्ये जाळं विणलं जातं मासेमारी करण्यासाठी, त्या प्रकारे हे मात्र जाळं विणलं होतं. हर्षदसारखी भिंत मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला उभी होती, तिच्या हातून कॅच सुटणं ही मात्र नक्कीच दुर्मिळ बाब आहे. यावेळेस अगदीच फॉलो थ्रूमध्ये ऑन साईडला खेळल्या डीप आणि क्षेत्ररक्षक तर अप्रतिम राहिलं, खूप चांगले क्षेत्ररक्षक. तेवढंच बॅकअप देखील पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट झाली अगदी चित्त्याच्या चपळी येणे आणि हरणाच्या गतीने. शतकाची देखील होत्या समाप्ती, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या जवळजवळ आपण पाहिल्या शेवटच्या चेंडूवरती 2 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 4. म्हणजे इनिंगचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 आणि येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 23 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 23 धावा कराव्या लागतील. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय राजाजी पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. याच सुकापूर रामसंचे सरपंच म्हणून आपण त्यांना पाहत आलोय.
माजी सरपंच राजेजी पाटील साहेब त्यांचा आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नवी मुंबई शहरातील सानपाडा गावातील उपशहर संघटिका सन्माननीय रंजनाताई मॅडम, नक्कीच आज त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा देखील आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. अनेक अतिथी मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करू. आज प्रवीण दादांनी मात्र कमवलेली ही माणसं मात्र आज प्रवीण दादाच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहिलेत. अर्थातच त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. तर विनंती करेन कोळेश्वर कोळीवाडा टीम सलामीची जोडी पाठवा. कॅप्टन हर्षद दादा, विनंती असेल आपली जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर विनंती असेल बॅनरच्या समोर जे छोटे खेळाडू बसलेत त्यांना विनंती करेन की आपण थोडेसे बाजूला व्हा, विनंती आहे. तर चला विनंती करेन लगेच स्पीडअप करून घ्या. ज्या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग करायचा ते म्हणजे टीम कोळेश्वर कुळीवाडा या संघाला जवळजवळ 23 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 23 धावाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला राहुल आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे सोन्या आणि गोलंदाजी मार्कवरती हर्षल. व्हेरी फर्स्ट बॉल, यावेळेस फुल टॉस, त्याला टोल करत असताना बॉलला पाठवलंय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. येतोय हा क्रॅकिंग फटका सोन्याच्या बॅटमधनं, अगदी मस्ट मिडेड चौकार, 4 धावा. अप्रतिम सुरुवात क्वार्टर फायनल मॅचला मजा येईल. 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक चौकार तर डेफिनेटली आलाय सोन्या. यावेळेस टप्प्याचा बॉल अगदी बॅटचा फेस ओपन केला परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळत असताना कुठेतरी मात्र नक्की क्षेत्ररक्षक दैनात होते आणि कुठलीच चुकी केली जात नाही. या विकेटचं होतं पतन. पहिला धक्का टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाला मिळते. फलंदाज सोन्या बॅक टू दी डगआउट. चला विनंती असेल लगेच दुसरा बॅट्समन तयार राहा, लगेच मैदानाच्या आतमध्ये या. सोसायटी 11 पनवेल सकाळी अप्रतिम कामगिरी केली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यामध्ये एक असा खेळाडू आहे तो मात्र उपस्थित नव्हता, त्यामुळेच मात्र लो स्कोरिंग मॅच आपल्याला ही पाहायला मिळते. जर तो बॅट्समन असता तर डेफिनेटली मॅचला अगदीच कलाटणी देणारा क्षण आणि एक चांगला टोटल उभा करण्याची संधी मात्र मिळाली असती टीम सोसायटी 11 पनवेल या संघाला. परंतु एका दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे. 11 खेळाडूंना संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण मात्र नक्कीच त्यांना प्रयत्न करावा लागतो. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय नरेश स्ट्रायकर एंडला. यावेळेस भरपूर शफल झाले परंतु काय घडतंय अगदीच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय.
नरेश, तर मी विनंती करेन चेतनजी डुकरे आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा, विनंती असेल. चेतनजी डुकरे आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला, डीप मध्ये खूप मोठा गॅप आहे, त्या गॅपला मात्र कव्हर करत असताना क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगला क्षेत्ररक्षक, जवळजवळ आपल्या संघासाठी 2 धावा प्रचंड वेगाने वाचवल्यात आणि तितक्या वेगाने मात्र या 2 बॅट्समनने कंप्लीट देखील केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेत ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोरबोर्ड, 6 धावा, 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, कंप्लीट करावे लागेल. यावेळेस स्विच हिट केलाय, गॅप खूप मोठा आहे, अगदीच सुईमधून जसा धागा वोवून काढावा ना तसा मात्र हा बॉलला पाठवलाय. अगदी स्विच हिटच्या फटक्याच्या स्वरूपात 4 या धावसंख्येसाठी मिळतील धावा 4. बॅट्समन नरेशच्या बॅटमधून येत असताना पहिला हा चौकार आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही करायच्यात त्या म्हणजे जवळजवळ 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13, म्हणजे इक्वेशन असेल ते म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव. 13 चेंडू आणि 13 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह खेळली आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक दैनात आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावसंख्येसाठी मानस दाखवलं होतं, परंतु धाडस राहिलं नाही, कारण की त्यांना ठाऊक आहे खूप मोठा थ्रो हा येऊ शकतो. तो आला देखील, आधी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला देखील आणि समाप्ती होते ती म्हणजे पहिल्या शतकाची. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 11 आणि येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 6च्या सरासरीने जवळजवळ 12 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावा. 12 चेंडू आणि 12 धावा. एका बाजूला जर आपण पाहिले तर सोसायटी 11 पनवेल आणि दुसऱ्या बाजूला अगदी संपूर्ण आगरी कोळी बांधवांचा मात्र अगदीच मान सन्मान वाढवणारी टीम अर्थातच कोळेश्वर कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आज आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण स्टँड अगदीच भरला आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. आज आपली नोकरी धंदा व्यवसाय संपूर्ण कार्य सांभाळून मात्र क्रिकेटसाठी संपूर्ण श्रेय दिलंय. टीम कॅप्टनचं कौतुक करावं लागेल, टीमचं कौतुक करावं लागेल, संघाचं कौतुक करावं लागेल, बॅट्समनचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडूने मात्र प्रभावित केलं. यावेळेस शफल झाले, ऑन साईडला खेळायचं होतं परंतु बॉलर आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. येतोय डॉट, समीकरण बदलेल, समीकरण हलेल, फक्त आणि फक्त 11 धावा आता करायचे आहेत. 11 चेंडू आणि 12. मॅचला मजा येईल. या पुढचे सामने हे 2 षटकांचे असतील, याची दोन्ही संघाने नोंद घ्या. यावेळेस बॅकफुटला येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तर मी विनंती करेन मुस्तफा रॉयल्स MCC टीम कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. मुस्तफा रॉयल्स MCC टीम कॅप्टन, विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा, ही विनंती. यावेळेस शफल झाले, अगदीच त्या मातीचा दरवळणाऱ्या हवेप्रमाणे सुगंध द्यावा ना तसा मात्र सुगंध दिलाय, तो म्हणजे नरेशला. गोलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे प्रकाश. अप्रतिम, अगदीच नाकाला झुमून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय प्रकाश यांचा. यावेळेस मात्र मोठा धमाका, एलिव्हेशन कमी, लांबी कमी, झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीच करता येत चूक, विकेटचं होत आहे पतन. गडी क्रमांक 2 नरेश या ठिकाणी परतत असताना डगआउटच्या दिशेने बॅट्समन बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2 नरेशच्या स्वरूपात टीम आहे कोळेश्वर कोळीवाडा या संघाला मिळतोय. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. चला विनंती करेन टीम मुस्तफा रॉयल MCC कॅप्टन, विनंती असेल मुस्तफा रॉयल MCC कॅप्टन टीम कॅप्टन विनंती करेन की आपण संपर्क साधावा आमच्या मुख्य व्यासपीठाशी.
इम्प्रेस केलंय. या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. म्हणजे मेडन शतक पाहायला मिळेल की काय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अजून करायच्यात त्या म्हणजे 8 चेंडू आणि 12 धावा. न्यू बॅट्समन यज्ञेश. यावेळेस एज अँड गॉन कॉटन बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना विकेट गमावतोय. विकेट जाते. मैदानाच्या आतमध्ये गाडी घेऊन जाऊ नका विनंती आहे. मॅच चालू आहे, आपण गाडी घेऊन जाणार तर ते मजा राहणार नाही. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. अंतिमचा 1 बॉल. टीमची धावसंख्या 11. करायचे 7 चेंडू आणि 12. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची शक्यता असणार आहे. कोळेश्वर कोळीवाडा या संघाच्या प्रत्येक बॅट्समनने आक्रमक करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मात्र हे विकेट गेले. आता मात्र नक्कीच प्रेशर आणि दबावाखाली मात्र खेळावं लागतंय. परंतु नक्कीच मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आणि संकटामध्ये जो उभा आहे ना तो मात्र नक्कीच इतिहास घडवेल. आणि संकटाच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळलात ना तर तुम्हाला युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. ही क्रिकेटची म्हण आहे. शांत बसून मात्र नक्कीच संपूर्ण कार्यक्रम सूत्र हलवणारीच मात्र नावं आता पुढे आणली जातात. यावेळेस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या स्पर्धेतील या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं मेडल षटक टीम आहे सोसायटी 11 पनवेल या संघाकडून. नाव आहे गोलंदाजाचं ते म्हणजे प्रकाश, ज्याने या शतकामध्ये 2 विकेट घेतले आणि 4 चेंडू मात्र डॉट. निर्धाव शतक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रकाशसाठी. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स. एक्सिलंट, फॅब्युलस. इम्प्रेस केलं संपूर्ण पनवेलवासियांना मात्र इम्प्रेस केलं, संपूर्ण टीमला इम्प्रेस केलं, संपूर्ण आयोजक कमिटीनं देखील इम्प्रेस केलं. आणि का माझ्या नावाची अगदीच ओळख आहे त्याचं उत्तर दिलंय ते म्हणजे प्रकाश याने. अगदीच इम्प्रेसिव्ह कामगिरी, जबरदस्त, फॅब्युलस, 1 नंबर. अगदीच कडक बॉलिंग परफॉर्मन्स. इकॉनॉमिकली करायच्या 6 चेंडू आणि 12. आतापर्यंत 11 लागलेत. म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावा कराव्या लागतील. फक्त एकच निर्णय घ्यावा लागेल तो म्हणजे करात वा मरा. डू ऑर डाय. करायचंय की मारायचंय, फटकेशी खायचंय का उपाशी राहायचंय ते करून दाखवावं लागेल. परंतु मॅच ही रंगतदार होईल. ज्या ठिकाणी पाहिजे होत्या 12 चेंडू आणि 12 धावा त्या ठिकाणी आता आले 7 चेंडू आणि 12. सहा चेंडू आणि 12 धावा कराव्या लागतील. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम करून दाखवावा लागेल. येस, डेफिनेटली कोळीवाडा संघ आज का दाखल झालाय ना त्याचं ज्वलंत उदाहरण आहे त्यांची बॅटिंग. राहुल मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईन बदलली, काटे बदलले. घड्याळांचे काटे ज्या प्रकारे मात्र बदलतात तसा मात्र टप्पा बदलला. डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू पडेपर्यंत वाट पाहावी लागेल. 5 चेंडू आणि 12. यावेळेस अगदी सबमरीन डिलिव्हरी, फ्लाईट डिले. बॅट्समन चकित झालाय. बॅट्समनला कळत नाहीये की कशा पद्धतीने हे बॉल येत आहेत, कशा पद्धतीने मात्र गोलंदाज चेंडू रिलीज करतोय याचं उत्तर बॅट्समनला मिळत नाहीये. परंतु 4 चेंडू अजून फेस करायचे आहेत त्यावरती नक्कीच उत्तर द्यावी लागतील. यावेळेस गरजेचं नाहीये. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा 30 लाईन. ज्या प्रकारे कॉपी करून पेस्ट करावं ना तसा मात्र हा चेंडू पेस्ट केला आणि तोच टप्पा पकडला. 30 लाईन पकडली आणि 30 लेंथवरती आणि त्याच बॅट्समनला मात्र बीट केलंय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. या आधीच्या शतकामध्ये देखील प्रकाशने पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले होते. यावेळेस मोठा धमाका. बॉल निघून चालला प्रेक्षकांच्या भेटीला. ज्या ठिकाणी मिथिल थाबा 6 आणि षटकार. आणि आता फक्त एकच म्हणावं लागेल, जीत बाकी है पर हार नहीं, लेकिन जीतने का इंतजार अब तक बाकी यहाँ पर रहेगा. अगर एक भी पन्ना यहाँ पे उल्टा ना तो पूरी की पूरी कोळेश्वर कोळीवाडा टीम की किताब यहाँ पर बाकी है. आणि नाव आहे ते म्हणजे राहुल. अगदीच हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका, कारण की परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालत असतो, परंतु चमकतो तोच ज्याच्याकडे घणाचे घाव सोसण्याची ताकद असते. जी ताकद आहे ते म्हणजे राहुल याच्याकडे. यावेळेस मोठा धमाका. झेल खाली क्षेत्ररक्षक कॅच कॅरी करतील की काय हे प्रश्नचिन्ह आहे. विकेट होतोय पतन. गडी क्रमांक बाद होतोय तो म्हणजे टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाचा जवळजवळ 4था.
राहुल परतला. न्यू बॅट्समन येईल. अर्थातच अंतिमचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. मॅचला आता मात्र मजा येईल. कालच्या दिवसामध्ये 40+ सामना देखील असाच रंगला होता, परंतु भिंगारी संघाने आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती मात्र बॅट्समनला मात्र संपूर्ण भिंगरवलं आणि पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश घेतला. परंतु आता या ठिकाणी कोळेश्वर कोळीवाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातील सोसायटी, अर्थातच सोसायटी 11 पनवेल हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, तो म्हणजे जतीन आणि जिंकण्यासाठी करायच्यात एक चेंडू आणि 6 धावा. जर मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू आणि 6 धावा. 6 धावा आणि एक चेंडू. बॅट्समन इज ऑन स्ट्राईक. करत वा मरा परिस्थिती. जतीन आहे स्ट्राईकला. गोलंदाजी मार्क वरती प्रेशर मध्ये आदित्य आणि स्ट्राईक करलेला जतीन. यावेळेस मोठा धमाका, परंतु बॉल जाईल. थोडस डिस्टन्स कमी घातलं, परंतु हार्ड लक टीम कोळेश्वर कोळीवाडा. खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही दाखवलात या स्पर्धेमध्ये. कुठेतरी मात्र रजा घ्यावी लागते, या स्पर्धेमधून कुठेतरी मात्र माघार घ्यावी लागते, परंतु तुमचे प्रयत्न हे मात्र यशाचे राहिले. तुम्हाला येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मी विनंती करेन सोसायटी पनवेल 11 टीम कॅप्टन अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच आपण टॉससाठी या. विनंती असेल सोसायटी 11 टीम कॅप्टन, कारण की मुस्तफा रॉयल MCC टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा सामना 2 षटकांचा असणार आहे. बंटी आता 2 षटकांचा ना, हा सामना 2 षटकांचा असणार आहे, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. ही नम्रतेची विनंती. दोन्ही संघ एकाच परिसरातील, एकाच विभागातील, एकाच शहरातील आणि एकाच नगरीतील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला सोसायटी 11 पनवेल आणि दुसऱ्या बाजूला मुस्तफा रॉयल MCC पनवेल. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव शतक हाताळलं, प्रकाश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते प्रकाशसाठी. प्रकाश या आपण मॅन ऑफ द मॅच सोसायटी 11 पनवेल या संघाचं. विनंती असेल प्रकाश यंग टॅलेंट उभरता सितारा सोसायटी 11 पनवेल या संघाचा मॅन ऑफ द मॅच. तर सर्वप्रथम आपण टॉस करूया, नंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि टॉस